नमस्कार मंडळी. गंभीर वातावरणात हास्यराग आळवून तुमचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आता इथे होणार आहे मतदार नोंदणी, ज्यात नक्की होणार हास्याचा उमेदवार विजयी हे दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले जत्रेकरी. मुन्नी जरा बालाला तेल लाबाच्या केबडा केबडा गुंता झालेला आहे बालामध्ये. अरे पण मम्मी, बाळ तर पाण्यात झोपडेला आहे ना. बाळाला तेल लावला तर माझ्या केसाचा गुंता कसा सुटणार आहे? केबडा झोपत आहे. अरे काय को मारते आहे तिला? बालालाच पाहिजे आहे तिला. काजे बबे घेत पाहत तू. काय? जीब बीब घेतो आहे का तिच्या? जीबच केबडा पाहिजे आहे. केबडा गुंता झाला आहे. सायनिंग मारायची असते तिला दिवसभर फक्त. केबड्या उभा झाला आहे केसामध्ये. लग्न झाल्यावरती नवऱ्याला काय लिखा खायला देणार आहे का जुबा खायला देणार आहे? केबडा उभा झाला आहे. पण बोलतो आहे. एक्सक्यूज मी. बबलू कोण बबलू? तर गाबा बरं कधी आला आहे? अरे आबा आबा. कोणाचा आबा? अरे घर में आ जा. इधर इधर बैठ. सॉरी. इधर बसा. सॉरी. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. बबलू बा एकदम जेंटलमन झाला आहे तू तर. अरे नाही तर- एक्सक्यूज मी बोलता है, सॉरी बोलता है. कसा आहे? चांगला आहे का तब्येत? मी म्हणजे निवांत असतो एकदम. मम्मी कशी आहे? चांगली आहे. कोणाची मम्मी? तुझी मम्मी तू देवीलाल दुबेचा पोरगा आहे ना. कोण दुब? दुब नाही दुबे 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 दुबे. अरे काय कोण दुब? दुब बिबन आहे काय? मी दुबे. मी रोहित माने. रोहित माने. किसकी माँ ने? किसकी माने नाही हो, रोहित माने आडनाव आहे माझं माने. अण्णा कळले का? रोहित माने. अण्णा निवडणूक आयोगाकडनं आलेलो आहे मी. दया कुठून आलेला आहे? निवडणूक आयोगाकडनं आलेलो आहे. हा कुठला योगा आहे? योगा नाही हो, वोटिंग करता का नाही तुम्ही? वोटिंग वोटिंग Voting. बोटिंग काय का तलाव आहे इथं बोटिंग करायला? नाही बोटिंग बोटिंग आता कोण काय? तुमचा सुबाब आहे कोण तेच बोटिंग. काय बोलती बाय का? छटके थबाडच्या बंद ठेपत तोबाड दिला आहे म्हणून काही पण बोलते आहे. थोडं सांगते बस. कळला आहे मला कळला. कळलं ना? इलेक्शन मधून आलेला आहे ना तुम्ही. हा गास बरोबर. छटके सांग बस जरा. काय देणार? हा? काय देणार म्हणजे? काय देणार? ह्याच्या यायला लगा आमच्याकडे पाहुणी आली की काय घेणार म्हणते ती. काय देणार म्हणजे? इलेक्शन मधून आलेला आहे ना. बोटिंग पाहिजे आहे हा ना. मग तर आम्ही तुम्हाला फुकट मध्ये बोटिंग देणार आहात. तुम्ही आम्हाला काय देणार आहात? अरे मी कशाला काय देऊ? मी लगा इलेक्शन कमिशन कडनं आलेलो आहे ना. स्वतःला हिस्साने काय? इलेक्शन मधून कमिशन तुम्ही घेतो आहे. आम्ही फुकट मध्ये बोटिंग करणार आहे. आम्हाला नको आहे का कमिशन? आमचे 14 जणांच्या फॅमिली आहे. 14 जण जातो आहे. सकाळी सकाळी गाडीमध्ये घेऊन जाते आहे आम्हाला तिथे वोटिंग करायला. ए, ते लोक सांगते आहे त्यांच्या समोर आम्ही बोर्ड दाबतो आहे वोटिंग करतो आहे. 14 जणांचे 14,000 मिळते आहे. चुकीचं करताय बरं का तुम्ही. पैसे घेऊन वोटिंग करायचं नाही गावा. चुकीचं करताय तुम्ही. काय चुकीची बिकीची नाही करत आहे. मग इलेक्शन म्हणजे एकदम जादू असते. आम्ही तर दरबारची बाड बघतो आहे. पण तुम्ही तर 5 वर्षांनी येते आहे. मी तर म्हणतो दर महिन्याला इलेक्शन झाला पाहिजे तेव्हा आमचा फायदा होणार आहे. एकदम सही पकडे. काय बापाची पेंड आहे होय? दर महिन्याला पैसे आणून द्याला तुम्हाला? काय बोलताय लागा तुम्ही? इलेक्शन 5 वर्षानंच होतं. त्याच्यात तुम्ही मतदान करताय की नाही? वोटिंग करतो. हा ते वोटिंग करताय की नाही? मग मतदान या आधी मध्ये तुमचं नाव बरोबर आहे का ते सगळं चेक करायला आलोय मी. मी काय इथे इलेक्शनला उभा नाही. अच्छा त्याच्यासाठी आलो आहे का? हा उभा नाही मी इलेक्शनला. तो फिर बसला आहे आता हसू नको ए लोदे. हसू नको. काढी लावली पाहिजे जोकला लागा. उठायचं बसायचं जोग लावली ती इथं. देखा बोलतो तिला. पांडे पांडे आमचं नाव आहे. पांडे पांडे. हा मला माहिती आहे पांडे पांडे. एक टाइमच पांडे पांडे आहे. कळले मला ती. किती जण आहे ती घरात? किती जण आहे ती? हा?
किती जण आहेत ती घरात? हम तीन ही हैं. हा? तीन ही हैं. अरे पांडेचं नाव पुढे 14 नावं लिहिली ती इथं. 3 कशी काय ती? तीन हा? घरात जो आहे तो तीन आहे. हा. तर बाकीचे जो आहेत लोक ते हा. टहलने गेले आहे. मला सांगा तुम्ही तिघी जणी आहे. हा 3 जण आहे. ती तिकडे कोण झोपले माग? ते भोलाचे पप्पा झोपले आहेत. मी काय त्याचा जन्म झाला तेव्हा पेढ खायला आलो तू बारशाच्या घुगऱ्या खायला आलो तू त्याच्या. मला माहितीये का भोले कोण आहे ती? माहितीये का मला? का भोल्याचा बाप कोण आहे ती माहिती मला? एवढं कशाला त्या नाव बिव काय असेल नाही भोल्याच्या बापाला काय? नाव आहे पण आम्हाला लाज वाटतो आहे. तेच काय झालं मी ते? सांगतो आहे त्याचं नाव आहे शंभू प्रसाद पांडे. चाचाचं नाव घेते एवढीशी पोरगी चाचाचं नाव घेते. महाराज नाही. माझं नाव घेते ती. मारते. एवढीशी आहे मोठ्या चाचाचं नाव घेते ती. बायकांना मारू नये. अरे चाची! गोबर चट्टी काही येडाय बायकांना मारत नाही ती. बायकांना मारू नये. बायकांना मारायचं नाही. ए बबलू हा? तू का मागा आपसे कोण बबलू? देवी प्रसाद दुबेचा पोरगा ना तू. अरे कोण दुबा हे रे? यार दुबा चाललंय मागासपासून. बापाला विचारलं पाहिजे माझ्या कुठल्या दुब्याचा पोरगा आहे मी ती. शिव कोण आहे? माणूस शिव कोण आहे? हा? ही कुठलं नाव आहे? ओळखलं नाही का? ह्यो का कुठल्या पिक्चरचा हिरो आहे ह्याला ओळखायला? हिरोच आहे. आमचे पतिदेव आहेत ते भोलाचे पापा. अच्छा ह्यो बोलायचा बापा आहे हा म्हणजे शंभू प्रसाद दुबे. हा आणि मग त्यो बी शंभू प्रसाद दुबे. त्याच्या आईला लागा म्हणजे 2 नावं ठेवली तुम्ही एकाच घरात. हे काय भानगड आहे? नाही 2 नावं ठेव म्हणजे काय बोलायला काय 2 पापा आहेत? हाताळून घेईल हातामध्ये काय? काय पण बोलला तर कचबला काय हार बीड आहे का तुझ्या? म्हणून बाबा कसला ठेबेल मी. तुम्हीच सांगताय ला. 1 मिनिट थांब जरा. हाय दया हे भोलाचे पापा हा तुम्ही तर इथे झोपला होता तर मग बाहेरून कशा आला? मी नाही झोपला होता. मी झोपला असता तर 2 वर्षात 2दा पालना कसा हलवला असता. त्याचा बोळा करून तोंडात कोंब तिच्या. तुझी घासणी आहे तिला का कचा 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 लावलंय मगाचपासून. कर की तिचं काहीतरी. ती घासणी नाही माझी इश्कदी चाशणी आहे. तुमच्या सगळ्यांच्या जोकला मिळून एकत्र काढी लावली पाहिजे का? इश्किरी चाचणी. शंभू प्रसाद दुबे नाव आहे ना तुझं? हम है याच्यात लिस्ट मध्ये बरोबर बस इथे. बैठ जा बैठ जा. इथे लिस्ट मध्ये बरोबर लिहिलंय का बघा तेवढं. वर बसा की. नाही ह्या जरा कम्फर्टेबल होतो आहे. ही शंभू प्रसाद ही नाव बघा बरोबर आहे का तुमचं? नाही चुकला आहे. अरे शंभू प्रसाद बरोबर लिहिलं ना? चुकीचा लिहिला आहे. अरे कसं काय चुकीचं लिहिलं? बरोबर तर आहे अरे शंभू ना- हा बघा आधार कार्ड वर माझं नाव काय आहे? काय आहे? बांबू प्रसाद पांडे. हा सोडून द्या. पॅन कार्ड वर बघा माझं नाव काय आहे? लंबू प्रसाद गा. एवढा चूक करून ठेवला आहे. अरे काय चुका आहे त्या काय आहे ते या? लंबू प्रसाद गा. लगा बोलाय बी कसं तरी वाटतंय का मला. तू बदलून घ्यायची नाही ते कारण मग एवढ्या दिवसात. अरे नाही नाही ते बदलायला माझ्याकडे बेड नाही आहे. हनीमूनला जायचे तुला बेड पाहिजे. तुमच्या विनोदाला कांदा लाभून टाक. बस खाली तिकडे. लय बोल नका. अरे बेड म्हणजे टाइम नाही आहे. टाइम टाइम लय मोठा आमदाराच्या पोटचा तुला टाइम नाही. अरे नाही नाही त्याचा काय आहे? सकाळी सकाळी मी घोडा विकायला जातो. घोडा घोडा विकता होय तुम्ही? अरे गोडा गोडा बर्फाचा गोडा. बर्फाचा गोळा होय. हा त्याचं काय आहे? असं. सकाळी जो आम्ही जातो आमच्या बर्फाच्या गाडीवर हा. तिथे मशीन मध्ये असा बर्फ टाकतो आहे आणि गर 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 करून करतो. असा एका हातात बर्फ कॅच करायचा असतो आणि मग तो असा एका ग्लासात टाकायचा. चिपक 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 असा चौपून चौपून बसवायचा असतो आणि मग एक कांडी घ्यायची घुसपायची आत
आणि मग ते कांडी सकट बाहेर काढायचा, सर 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 करून उडवायचा असतो सगळीकडे. असा जे तुषार उडतो आहे एकदम भारी वाटतो आहे. आणि मग त्या गोळ्यावर इथून असा नमक टाकायचा, लिंबू पिडायचा, आणि मग निळा टाकला, पिला टाकला, हरा टाकला, पाहिजे तो टाकला. असा झाला की एकदम जो गोळा असा चापून चोपून खायचा. काय मजा येतो आहे माहिती आहे काय? बेने तुला एकट्यालाच मजा येते. एकट्याचा एक पत्रे अभिनय करून दाखवला सगळा. अख्खा गोळा करून दाखवला सोय. घासतोय, रंग टाकतोय, काय गरज आहे का? विचारलंय का तुला एवढं? नाही नाही, सकाळी आम्ही घोडा विकायला जातो आहे. सकाळचं विकतो ना, संध्याकाळचं काय करतो मग? पाणीपुरीचा ठेला लाभतो आहे. आता हीच नाव ठेवायचं, शंभू प्रसाद. हेच नाव करायचं सगळं पुढं. कळलं का? ठीक जातो आहे आहे. हेच नाव ठेवायचं. आता डोक्याला ताप करून ठेवलाय. जरी ठेव. हा, ठीक आहे ठेवून दे. ऐ. बेल कुठेतरी काय देणार? काय पाहिजे? काय पाहिजे ना, काय सांगू? नावं सांगा तुमची दोघींची. हे दया, हे जो आहे मुन्ना की मम्मीचे नाव आहे स्पिट पांडे. स्पिट पांडे. हे जो भोलाची मम्मी आहे तिचं नाव आहे मनालिसा पांडे. यातली स्वीटी कोण आहे? स्पिट मी आहे. आणि मोनालिसा कोण आहे? हाय, मनालिसा. मग बोला स्वतःची नाव स्वतः सांगा की एकमेकीची नाव कशाला सांगताय? स्वतःच नाव स्वतः सांगा येत नाही का? तू स्वीटी पांडे आहेस, स्पिट पांडे आहे. तू मोनालिसा पांडे आहेस. मनालिसा पांडे आहे. यो कोण? लिओनार्डो दा विंची पांडे. काका काय बोलला? काय लगा? चांगलं नाव आहे. हा? हे चांगलं नाव आहे. काय नाव ठेवली ती? काय ठेवली ती? विंची पांडे. आणि ही स्वीटी पांडे होय? बेट्टे. हिला बघून लगा स्वातंत्र्य सिटी घोषित करतील एवढे. आता तुमच्या विनोदाला कांदा लाभला पाहिजे. कांदा लावतीये. हा. स्वीटी पांडे, मोनालिसा पांडे. ते चेक करा बघा. स्वीटी पांडे. अरे नाही लगा, हाय? स्वीटी बी नाही, मोनालिसा बी नाही, नुसतं पांडे 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 लिहिलंय सगळं. नसणार त्याच्यात. कारण आमचा जो आहे त्यांचा खरा नाम नाही आहे. मग हे आमचा बडका भैया आहे. बडका भैया. कोण बडका भैया? अरे बडका भैया, मोठा भाबू बडा भैया. बडे भैया. हा, हा. त्यांनी यांचा जो आहे प्रेमाने नाव ठेवला आहे. अच्छा, म्हणजे खरा नाव हिचा आहे चुंद्री देवी. हा. आणि तिचा जो आहे मंदाकिनी. मंदाकिनी चुंद्री देवी अशी नाव ठेवली ती. ही कोण आहे त्यातली? चुंद्री देवी आणि ही मंदाकिनी. मंदाकिनी. बरं, यांचं काय आधार कार्ड पॅन कार्ड काय आहे का? मला चेक करायला लागेल. आहे का? द्या बघू जरा. गोडा खाणार. तो गोडा तुझ्याकडे तुझा. हा जो ठीक आहे. रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड आहे. केसरी रेशन कार्ड आहे आमचा. मंदाकिनी नाही का? मतलब आहा. तुझं बघू बरं काय? लिबला आहे बघा. तुझं काय? आमचं लिबला चुंदरी देवी नाही का? चंद्र. घरातलं कुणाच नाव ऍड करायची, कुणाच काढायची असं काय का? 18 वर्षाचा आहे कोण घरात? 18 वर्षाचा. ही डायलॉग नसलेली पोरगी झाली ते 18 वर्ष. मुन्नीला नाही झाले अजून 18 वर्ष. हा, तो आहे. आता ही बिरजू तीरथ पांडे कोण आहे? बडका भैया. कुठला बेडका भैया? आम्हाला बडका भैया. बडका भैया हा. कुठं असतंय मग ती? ते बाहेर गेला आहे. ते बिरजू तीर्थ पांडे. ही काय नाव ठेवलंय बिरजू तीर्थ पांडे? नाही तर आमचा भाऊजी जो आहे भाऊजी, हा, त्याला आम्ही 2 पोरा होतो. हा. तो पहिला जो झाला त्याचा ठेवला बिरजू तीर्थ. हा. आणि माझा ठेवला आहे शंभू प्रसाद. हा. तो अख्खा गावात आम्हाला तीर्थ प्रसाद म्हणून ओळखतो आहे. तो बेडक्या बाहेर कुठे गेलाय मग? बिरजू तीर्थ बाहेर गेला आहे आता. बाहेर गेला होय? बाहेर गेला. काय झालं? कोण आहे? अरे बडका भैया. अरे मैं सुबह को आया तुम किधर गया था? बडके भैया, तुम कब आए? मैं सुबह को आ गया. तुम किधर गया था? ए! ह्याचा ऍक्सिडेंट बघितला का? हे अजिबात भोजपुरी वाटत नाही. अरे म्हाताऱ्या,
अख्खं स्किटच्या तरी झोपून ऐकलंयस तरी यांच्यात लाईनी दिनच होय. एक वाक्य आहे तेवढं तरी नीट बोल केलं का. तुम्हाला सांगतो ह्याच जाई कुत्र्याला झोपवलं असतं का नाही त्याने मी स्किट ऐकून का भावा सुद्धा भोजपुरीमध्ये केलं असतं बरोबर. अरे बड़के भैया पर तुम आए कब. अरे बड़के भैया लेकिन तुम आए कब. का बताऊं तुमको. एक नंबर. मैं क्या है मैं सतत तुम मेरे को आठवण आता है तुमको. कुठली तळबांधरी ऍक्सेंट पकडली यांनी. ना धड भोजपुरी वाटते ना धड नेपाळी वाटते. काय बोलते ती. बड़के भैया हे आमचे बिरजू तीर्थ पांडे. तुम्ही एक काम करा ह्याला नाही चादरी तर झोपवा. काय कामच नाही तिथे जाऊन काय आचार बाजार काहीतरी बोलेल तिथे जाऊन. ह्याला सांगूच नका तुम्ही आमच्या घरात असं कोण माणूस आहे ती. तिघांनीच मतदान करायचं. ए म्हाताऱ्या झोप झोप चादरीत. तुम फिर मेरे को काय उठाया वसाड्या. वसाड्या बोलतोय वसाड्या असतं काय कुठे भोजपुरी मध्ये वसाड्यात मला थांबणारच नाही ते यार. वसाड्या बोलतोय यार. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा, मला थांबायचं नाही ते यार. वसाड्या बोलतोय. लय भारी परफॉर्मन्स, क्या बात. मकरंदा, अफलातून सादरीकरण म्हणजे एखाद्या गोष्टीला किती विनोदी पद्धतीनं मांडता येतं. मला मुळात उत्तर भारतीय मराठी अशा पद्धतीनं बोलणं आणि त्यात अरुण तू 4 चांद लावलेस म्हणजे खरोखरीच अद्भुत परफॉर्मन्स होतं तुझा, छोटासा जरी असला तरी. मला विशेष कौतुक रोहित्या तुझं करायचं आहे. काय अद्भुत आहे तू, क्या बात आहे. काय टायमिंग तुझं. आणि तुमच्या ह्या अद्भुत सादरीकरणाला मी उभा राहून टाळ्या वाजवतो. सई. अरुण दादा तुम्ही अद्वितीय आहात. गॉड ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. खतरनाक परफॉर्मन्स होता. मला फार आवडला. खूप दिवसांनी एकतर वने आणि नमा तुम्ही एकत्र ह्या रूपात आलात. शिवा तुझी ॲडिशन खूप छान होती. इतकं सुंदर गोळ्याचं वर्णन केलंस की आम्ही इथे बसलेले सगळ्या जणांनी गोळा खाल्ला रे भावा. फार सुंदर, फार सुंदर, मजा आली. देशी हॉटनेस वॉज ऑन फायर टुडे. खूप भारी. सावत्या मस्त कडक. फार मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, प्रसाद खांडेकरचे चौघुले बाबा आज पुन्हा एकदा सज्ज आहेत त्याला त्रास द्यायला. चला तर बघूया आज ते इथे काय दंगा घालतायत ते. टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले यांचं. त्यांना सांगा सरळ ये. थांबा ना, मी लेफ्ट बोलतोय मारलं ना. की आपलं घर आहे. हो. मी बोलतोय ना. हॅलो. हा हा नाही नाही तुम्हाला नाही. एक काम करा. हे बघा तुम्ही हायवेला आलात ना. हा बस ते हायवेवरून लेफ्ट घ्या. लेफ्ट. हा आणि तिथून लेफ्ट मारल्यावर सेकंड राईट घ्या. तिथे रेनबो अपार्टमेंट आहे. रेनबो एल्बो कशाला नाव ठेवेल कोण अपार्टमेंटचं. अहो रेनबो तर रेनबोला मराठीत धनुष्यबाण. हा धनुष्यबाण. रेनबोला धनुष्यबाण म्हणतात. काय म्हणतात. आय एम सो सॉरी. रेनबो नाही अहो इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य. हा तिथे कोणालाही विचारा खांडेकर कुठे राहतात. कोणा अहो विचारात कोणी सांगेल. विचारा तर खरा खांडेकर कुठे राहतात. खांडेकर कुठे राहतात. इथं राहतात. तुम्ही कशाला बोलताय मध्ये. गप्प बसा ना बाबा. आय एम सो सॉरी. तुम्हाला नाही. हा हा विचारा ना. मी आहे फोन चालू ठेवला. बोला खांडेकर कुठे राहतात. हा बरोबर तेच. हो मीच आहे अवली म्हाताराचा मुलगा.
काय साला बाबा एरियात ओळख करून ठेवली माझी अवली म्हाताराचा मुलगा. अरे मग मी स्वतःहून केली का ओळख? कमाल करतोस तू. नाही ते माझ्या बाबांना सगळे गमतीने एरियात अवली म्हातारा बोलतात. हो हा ते बरोबर आणून सोडतील. येस येस येस. हो या मी वाट बघतो. या या या. ओके ओके. कोण येत आहे पशा? हा कोण येत आहे? बसा बसा मला जरा बोलायचं. म्हणजे पशा? बाबा बसा, शांतपणे ऐकून घ्या. बसा. पशा कोण येत आहे? अहो ऐका माझं. मी म्हणजे वृद्धाश्रमातली माणसं येतात का मला न्यायला? मला नाही राहायचं वृद्धाश्रमात पशा. मला नाही राहायचं. अहो, नका ओव्हर ऍक्टिंग करू. ऐका मला माझं. नाही राहायचं मला नाही राहायचं वृद्धाश्रमात. मला नाही राहायचं वृद्धाश्रमात. हा तर पण दुसरं बालपण असतं ना, ह्यांच्याकडे बघून कळतं. बाबा ऐका मला माझं. नाही राहायचं. मी नाही बोलवलं वृद्धाश्रमातल्या लोकांना. मग कोण येत आहे पशा? शांत व्हा. MHJ नावाचा एक क्लब आहे. हा त्या क्लबचा मला ते मानद सभासद बनवायला इथे घरी येत आहे. क्लब आहे? हो, हो. हॅलो, म्हणजे डिस्काउंट वगैरे मिळेल आपल्याला? हा? नाही म्हणजे डिस्काउंट वगैरे मिळू शकतं. कुठला क्लब कुठला आहे? म्हणजे नॉर्मल बार आहे का छमछम वगैरे आहे? म्हणजे कसला मग 3 पत्ती वगैरे खेळू शकतो आपण त्याच्यात? काय बडबडताय छमछम वगैरे? बाबा तुम्हाला कळतंय? अरे बार असतात आणि ना एक मिनिट, तसे. हे काय केलं तुम्ही? हे 3 पत्ती आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे ना, आम्ही सगळे 3 पत्ती खेळतो. आणि खेळताना लावता काय? काय नाही, जो हरेल त्याने जिंकणाऱ्याच्या गुडघ्याला मलम बिलम लावून द्यायचं थोडंसं. किंवा तळपायला काशाची वाटी बिटी फिरवायची थोडा वेळ असं. किंवा हात पोचत नाही तिकडे खाजून द्यायचं वगैरे असं आमचं आहे. किंवा दुसऱ्या दिवशी घरी जायचं आणि पाठीला साबण लावून द्यायचा. मी नाही का परवा साटम काकांच्या घरी गेलो तो हरलो म्हणून मस्त पाठीला लावून दिला मी पण. बाबा काय करताय तुम्ही उतार वयात? अरे काय हे बेटा, आमचं लोकांनी मला विचारलं बाबा रिटायरमेंट नंतर काय करताय? मी काय सांगू? लोकांच्या पाठीला साबण लावून देताय. अरे पण आमची पद्धत आहे, नको टेन्शन घेऊ. बाबा क्लब आणि मुळात कसला आहे? ऐका. क्लब हे तुम्ही बोलताय तसला छंदी फंदी क्लब नाहीये हा. नाही आहे. MHJ एक सोशल क्लब आहे. हो? मी जे सामाजिक कार्य करतो ना त्याबद्दल ते मला त्यांचा मानद सभासद बनवून घ्यायला येत आहेत. अरे काय सांगतोस काय? पशा आय एम व्हेरी माझं बाळ ते ठीक आहे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. बाबा ऐका, ते आता येतील, त्यांच्यासमोर गोंधळ घालू नका नाही. प्लीज. हा पण पशा- तर मी खूप रिस्पेक्टेड म्हणून त्यांच्यासमोर मला हे करा. तुला क्लबची मेंबरशिप मिळणार आहे. हमरा को लड़का मिल गया क्लब का मेंबरशिप. आले त्यात आले तुम्ही प्लीज. ते जाईपर्यंत बाहेर येऊ नका प्लीज. मालकों का सभासद है हमरो को लड़का. नमस्कार नमस्कार नमस्कार. ते अवली म्हाताऱ्याचा मुलगा इथेच राहतात का? मॅडम मॅडम अवली मॅ- म्हाताराचं. मॅडम काय करताय तुम्ही? हे सर आहेत प्रसाद खांडेकर सर. हे अय्यो, सॉरी सॉरी Sorry, सॉरी sir, sorry. सॉरी सॉरी. ते बाहेरून येताना सतत तेच ऐकलं ना कानात. सॉरी सॉरी. हरकत नाही. सर तुम्ही उभे का? या ना आत या, बसा या. नाही हो मॅडम, मॅडम काय करताय? तुम्ही माझ्या घरात येताय. हा. तुम्ही बाहेर उभे आहात ना? तुम्ही आत या. सॉरी सॉरी. नाही, नाही, हरकत नाही. या, या. Sorry, आता Please. गोंधळच होता माझा जरा. बसा बसा. येस या ना शामराव. माझा गोंधळ. जरा एक्साइट झाल्यात त्या सर. थँक्यू सर. सर तुम्ही म्हणजे जे काय सोशल वर्क करता सर, हॅट्स ऑफ सर. अरे, नाही. आणि सर या MHJ क्लबच्या प्रेसिडेंट आहेत. नमस्कार, चेतना भट. हा. नमस्कार नमस्कार हा. मॅडम, नमस्कार नमस्कार. आणि मी सेक्रेटरी आहे सर, श्यामराज. हो आपण इतके दिवस बोलतो हो हो फोनवर. सर सर Thank you, thank you. तुम्ही तुमचा जो महत्वाचा वेळ आहे तो आम्हाला दिला. थँक्यू हो, सर. नाही, नाही, असं काय. अरे सर हे तुमच्यासाठी याची काय गरज आहे? ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट हा, एक Thank you, मिनिट thank सर. मॅम एक फोटो काढा ना. हो हो मी Please, काढते. ते सोशल मीडियावर टाका. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा पण फोटो. सर सर सर. हो हो घेऊया घेऊया. हे ना सर, हे मी तुम्हाला आमच्या क्लबचं मेंबरशिप लेटर देते. येस थँक्यू थँक्यू हा इकडे इकडे इकडे. थँक्यू. अहो ते मला देत आहे ना ते? त्यांना अय्या. नाही नाही हरकत कसा गोंधळ होतो माझा नाही, हरकत नाही, हरकत सॉरी सॉरी. बसा ना, बसा ना, बसा, बस. तुम्हाला आमच्या क्लबचा मानद सभासद करून घेताना आम्हाला अतिशय आनंद नाही. होतो. मलाही अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि सर तुम्ही वृद्धांना अनाथांना जी सढळ हाताने मदत करताना सर म्हणजे कमाल आहे. अशी माणसं दुर्मिळ नाही आहेत हो, हो अहो, आजकाल. कसं आहे राजपूत की आपण मुळात जीवनात येताना काय घेऊन आलोय? इथेच कमवलंय, इथेच वाटायचंय. एवढं सोपं आहे ते. वा क्या वा. बात आहे. सर तुमचं मोठेपण आहे हा. तुम्ही हे सगळं बोलताय म्हणजे हे काय ऐका ना साहेब हे काय कर साहेब पाहुण्यांसाठी पाणी आणलंय. अरे कुठे ते? आजोबा 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 आरामात 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 पडाल. सर एक मिनिट इकडे. आजोबा. बाबा हे का सॉरी टू से पण एवढ्या वृद्ध माणसाला तुम्ही नोकर म्हणून ठेवलं. नाही हो, नोकर नाही आहेत, बाबा आहेत ते माझे. बाबा 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 ते तुम्हाला का साहेब म्हंटले मग? किडे
प्रेम प्रेम बाबांचं प्रेम आहे माझ्या नाही सर तुम्ही किडे म्हणालात सर अहो नाही मी प्रेम म्हटलं नाही, किडे म्हणाला. ऐकलं किड्याच म्हणाला बाबा हे काय करता? बाबा हे नका करू ना ऐका ना बाबा तो कारमध्ये डॅशबोर्डवर बदक असतो ना असं असं करणार तसं वाटतं हे नका करू ऐका माझं पाणी दे तुम्ही का आणताय मला कळत नाहीये तुम्ही का करताय माझं काम आहे ते रोज दुसरं कोण करत बाबा, हे नका करू. सर तुम्ही हळूहळू बाबा अरे रे 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 बाबा आता चुकून झालं आय एम सो सॉरी बाबा तुम्ही आता का करताय हे काय करताय नका नका बाबा It's okay, it's okay. आजोबा अहो, काय करताय कशाला ओरडताय त्यांची झाली नाही नाही ठीक आहे ठीक आहे नाही मला काय ना थोडस गारगार वाटलं मला ठीक आहे हरकत नाही पण तुम्हाला तुम्ही ऐका ना ठीक आहे बाबा तुम्ही आज जा. नका नका बाबा, तुम्ही आज घालवताय बसा तुम्हाला खांडेकर बसायचं असू दे त्यांना बसायचं इकडे बसू द्या ना एवढं काय त्याच्या अहो पण बसा बाबा बसा तुम्ही बसा, बसा. काळजी बसा, करू बसा. नका बसा साहेबांसमोर इथे बाबा इथे नाही बसू शकत नाही, मी बाबा. खाली बसतो मी खाली काय बसतो करतात तुम्ही खाली का बसताय बाबा इथे नाही बसू शकत आपण खाली का बसताय मी डाऊन टू अर्थ आहे बाबा खाली का बसताय वर बसा बरं नाही वरती नाही बसा नको. अहो हे नका करू ना बाबा एक मिनिट सर एक मिनिट शामराव आपण सगळे खाली बसूया हा चालेल चालेल मला अहो, काय- कशाला हे करता? अरे काय हरकत चालेल. नाही. अहो, पण खाली बसले काहीच तर हरकत आपण नाहीये. कसं वर बसणार मी वरती बसतो हे ऑकवर्ड होतंय ना कमाल करताय खांडेकर मग तुम्ही पण खाली बसा ना हे काय आपण काय बसा. माझ्यासाठी नका मला कळत नाही खांडेकर बसा ना एवढं काय एक खूप विचित्र वाटतं हो, बसून मांडी घालून आपण सत्कार करतो हे आपण बाबा खाली बसले आम्हाला ऑकवर्ड झालं नाही बरं नाही वाटणार ना ते मग मी काय म्हणत होते आता तुम्ही आमचे नाही आपलं म्हणते हा, आता. हा, हा. आपल्या क्लबचे मानद सभासद झालेले हा, हा. आहात तर तुम्ही जे डोनेशन आतापर्यंत दिलंय ना त्याचा आम्ही तुम्हाला सगळा हिशोब देऊ नाही नाही हिशोब देऊ ना आपण, हिशोब देऊ हरकत नाही हिशोबाचं काय मी मुळात हिशोब कधी मागितला नाही तुमच्याकडे पण- मी हे बघा आपलं कसं आहे कार्य करत राहायचं हा असं काही नसतं हे पण आपलं कर्तव्य आहे. बाबा अहो, बाबा काय काय करताय करतायत काय करताय काय करताय बाबा रोज मीच करतो लादी मीच घासतो हा? सगळे मीच पुसतो दुसरं कोण आहे सर, करायचं सर, हे- तुम्ही काय- गेल्यावर आता मलाच करायचं सर आहे. तुमच्या अहो, नाही. म्हाताऱ्या वाटणाचं माझं काम नाही, सुरू एक- अहो मोलकरीण आहे काय करताय तुम्ही खांडेकर हटू नका साबणाचं पाणी जरा अति झालं साबणाचं पाणी नाही तुमचं अति चाललं इथे या कसं ओरडताय त्यांना ओरडताय बाबांना घेऊन यायचं सोडून तुम्ही ओरडताय आणि लादी पुसायच्या आधी डोळे पुसून घ्या स्वतःचे घर सोडून तिकडे तामणकरांच्या जिम मध्ये गेलात या 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 बाबा या जाऊ दे, या बाबा. जाऊ दे, सावकाश. जाऊ दे. सावकाश. आराम, खांडेकर ओरडू नका ओरडू नका अरे बापरे एक मिनिट तामणकरांच्या जिम मध्ये अनस्फुरे कसे काय अरे बापरे ब्रेकिंग न्यूज आहे ही नागपुराची मध्ये म्हणजे कोणत्या वयात काय करतात ना माहिती नाही माझा तोल गेला इथे या, हो, आराम. हो, असू दे. बाबा बस. हळू पाणी आहे आरामात. खाली हळू आरामात. बसा वरती बसा बाबा कळत ना हे का करताय ना बाबा तुम्ही मला कळत नाही. तुम्ही आज जा ना बाबा मला बोललो तर बाहेर और कसं बोलताय खांडेकर तुम्ही? बसू दे ना त्यांना काहीतरी होतंय का बाबा काय होतंय काय काय आज पकडले मलाही कळत नाही काय गुबू गुबू आले हा त्रास होतोय का बाबा बाबा ऐका ना तुम्ही ना बाबा कमी आणि छोटा चेतन जास्त वाटतं प्लीज मी पाया पडतो हे नका करू बाबा पैसे नाही पैसे मारू नको पैसे मला शांत पैसे मारू नको मला मी काहीच करत नाही बाबा. मारतो काल मारणार एक मिनिट तुम्ही शांत बसा. नाही 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 शांत सर थांबा थांबा एक मिनिट काय सर मी रोज वृद्धांबरोबर काम करते हो मान्य आहे. मला त्यांच्या डोळ्यातल्या वेदना वाचता येतात सर. हा? आणि सॉरी टू से तुमच्या वडिलांच्या डोळ्यात मला आता वेदना दिसते त्यांचे हाल करता तुम्ही अहो, एवढे म्हातारे झालेत अजून डोळ्यात मोतीबिंदू आला ना वेदना कुठून दिसतोय तुम्हाला मोतीबिंदूवरून आठवलं रे पैसा काय? डॉक्टरनी मला बोलवलं होतं काय ते म्हणाले की ऑपरेशन करणं गरजेचं आहे नाहीतर प्रॉब्लेम होईल फार कमी दिवस उरलेत आता कुठलं ऑपरेशन हो बाबा
डॉक्टर मला म्हणाले की चौगुले तुमचा मुलगा प्रसाद खांडेकर तुमची काळजी घेत नाही हा चौगुलेंचा मुलगा प्रसाद खांडेकर कसं काय ते पहिल्या स्किट पासून लॉजिक राहिलंच आहे दरवेळी हे लिहितात, आज मी लिहिलंय, पण ते लॉजिक मध्ये नका पडू. सोडून देतो. तर थांबा जरा. काय बाबा कसलं ऑपरेशन आहे सांगा मला. काय ना मला माहित नाही. डॉक्टर माझं पोट असं उघडणार मग ठरवणार काय काढायचं बाहेर काय मला माहित नाही. मला पण लहानपणापासून ऑपरेशन झालेलं नाही तर चुकल्यासारखं होणार नाही ना म्हणून हो म्हणालो आम्ही. जे येताना पकडले ना ते पण आता चुकलंय बाबा. ऐका ना, हे नका करू. मी पाहा काय करताय तुम्ही असं बोलताय तुम्ही अहो वडिलांची नाही, खाण. असेच ते गमतीदार आहेत माझे बाबा, असं काही नाही. बरं. बोला बोला तुम्ही बोला. या ना Yes, इकडे, yes. बसा इकडे, बसा इकडे, बसा. इकडे. हा, कसं आहे सर की आपण जे वृद्ध पेशंट असतात ना त्यांचा इलाज करतो त्यांचं ऑपरेशन करतो. अच्छा. आमचा म्हणजे MSJ क्लब जो आहे ना नाही, बरोबर. म्हणजे त्यांना ऍडमिट करण्यापासून तर त्यांचा डिस्चार्ज होईपर्यंत सगळा खर्च MSJ क्लब करतो. वा वा वा. हा तुम्हाला हवंय का भाकर तुकडा खातोय मी. तुम्हाला हवा असेल तर घ्या, पाहिजे तर पाण्यात बुडवून मी नेहमी भाकर तर घ्या. काय हो? खांडेकर हे अति झालं आता. खूप म्हणजे नाही, वाईट आहे, नाही वाईट मला आहे. नाही सहन होते. तुम्ही तुमच्या वडिलांना भाकर तुकडा देता तो पण पाण्यात बुडवून खायला सांगता पाण्यात? खांडेकर. अहो. लाज नाही वाटत तुम्हाला. अहो नाही मॅडम. अहो बाबा ए बाबा नको मला मारू नको माझ्या मारू नको मला. हे काय करताय? परवा मारलेला असं चुकतं रे. खांडेकर तुम्ही मारता अहो वडिलांना. नाही, शपथ नाही बाबा. हे अरे अरे केवढा धाक आहे त्यांना. खांडेकर मागे वा. काय करताय तुम्ही. पिझ्झा खातात पिझ्झा. भाकर तुकडा बोला, पिझ्झा खाताय ते. हे पिझ्झा खातायत. मग काय झालं. हा पिझ्झा खातात मग काय झालं. म्हाताऱ्या माणसाने पिझ्झा खायचा नसतो. तेही आहे. हा काय मुद्दा आहे. हा प्रश्नच नाहीये. तुम्हाला जी भाकरी वाटली ना ती पिझ्झा आहे, हे मी सांगतोय तुम्हाला. मला वर्षाचा फक्त एकच पिझ्झा मिळतो. तो पूजाने 12 महिने पुरून पुरून खातो. या महिन्याचा तुकडा नोव्हेंबर महिन्याचा तुकडा आहे. आम्ही थोडा पुरून पुरून खाणार. काय करू. शेवंता शेवंता ए शेवंता. बाबा रडू नका बाबा. बाबा नाही रडायचं. शांत व्हा बाबा, शांत व्हा. अरे इथे बाबा रडतायत. बासरी कोण वाजवतोय आता. हेच वाजवतो बेटा. मला शेवंताची आठवण येते. शेवंता मला सोडून गेली. रडू नका बाबा. कुत्रा होतोय बाबा, कुत्रा होतोय. शेवंता तुमच्या बायकोचं नाव सुलभाय. खांडेकर शेवंता कोण आहे. शेवंत कोण आहे? प्राजक्ता माळीचा फोटो घेऊन रडतायत ते. ही माझी आई आहे. हे ना हे कसे तुम्हाला नाही माहित. मध्ये प्राजक्ताला सोशल मीडियावर प्रपोज केलं ना, यांनी फेक अकाउंट बनवून केलंय. बरं एवढ्यावर नाही थांबत. ऍट अ टाइम प्राजक्ता आणि सई दोघांबरोबर फ्लर्टिंग चालू आहे. अनिश जोगला ट्रोल करतात माहितीये. माझ्या सईला माझ्यापासून हिरावून घेऊ नको, नाही तर लक्षात ठेव हमरेको तुमरेको गेलं पकडले गेले. हे मला सांगतायत. खोटं बोलताय तुम्ही. खोटं बोलताय. अहो कसलं. हो खोटं बोलताय तुम्ही. अरे हे काय. अरे, त्यांचा चेहरा वडील आहेत बघा. का तुमचे? खरेपणा आहे वडील त्यांच्या आहेत का? डोळ्यात. कसं समजू यांना आता. तरी मी शामराव तुम्हाला सांगत होते हे असल्या लोकांचा फक्त दिखावेपणा असतो. कुठला दिखावा? हे अशा मुखवट्याच्या मागे ना लांडगे असतात. लांडगे ढोंग ढोंग. हे नुसतं दाखवण्यासाठी चॅरिटीचं ढोंग करायचं. गप्पा बसा. बाबा काय होते बाबा गप्पा. कुठे गेलं. लेटर फाडून टाका. मला दाई द्यायचं यांना सभासद. अहो ऐका ना. बाबा काय होतंय? हे घ्या. बाबा ऐका. काळजी करू नका बाबा. मी आहे ना तुमची मुलगी. मी तुम्हाला ह्याच्या जाचापासून सोडवणार. हं? काळजी करू नका. शामराव चला. रोजचं जेवायला मिळत मी नाही. देणार अरे, सगळं तुम्हाला. मिळेल, सगळं सगळं मिळणार. चला यांना आपल्या हो वृद्धाश्रमात घेऊन जाऊ. चला. तुम्हाला वडिलांसारखं सांभाळणार. आता त्याचा चेहरा पण बघू नका. चला. नाही नाही चालत नाही, नाही. असं काय करता. अरे नाही नाही चला. हे भाषा मेरे को नहीं यार. आप मस्करी एक मिनिट. भाषा नहीं थांबा.
काय झालं बाबा? नाही पाशा मस्करी आधी करत होतो. सांगा हे किडे का करत होतात? पाशा मग मी बदला घेतला कसला? तू त्यावेळेला नाही का आमच्या वृद्धांची मॅच होती त्यावेळेला तू अंपायर झाला होतास मला खोटा आऊट दिला तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला असंच वागवायचं म्हणून. अहो 3.5 वर्षापूर्वीची मॅच होती ती बाबा. आत्ता उठते काढाल. मग मी बोलू प्लॅनिंग नका. करत होतो नाही ना, नाही, बरोबर 3.5 वर्ष. आहे. तुम्ही यांना घेऊन जाच. हीच माझ्यासाठी मेंबरशिप असेल. जा नाही, नाही. मलाही कळू दे त्यांनाही कळू दे. जा ना घेऊन जा. चला, 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 बाबा, बाबा, चला, चला. जा, 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 अरे जा. पाशा नाही ना. अरे बरं का, नाही, बरं का, नाही. अरे नाही. खूप झालं. वा 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 वा. चौगुले काकांच्या उंगल्या बघून जाम मज्जा आली. मस्त बहारदार. मकरंदा काय म्हणाल? क्या बात है, बाप रे बाप सादरीकरण. सम्या तुला टायमिंग प्रसन्न झालंय आता, त्यामुळे काय झालंय की तू जे करशील ती पूर्व दिशात. आणि पशा तू लेखनाबरोबरच तू ज्या ईजमध्ये ते सगळं सादर करतोस, आज त्या सगळ्या ह्याची भट्टी इतकी उत्तम जमून आली आणि त्यामुळे आम्हाला एक फार बहारदार सादरीकरण पाहायला मिळालं. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून अभिनंदन. क्या बात आहे. वा वा. सई भलता गोड परफॉर्मन्स होता. फारच आवडलं सादरीकरण. समीरदा इतके गोड आणि नटोरियस आजोबा आहेत, म्हणजे त्यांच्याबरोबर राहणाऱ्याला जरी त्रास होत असला तरी बाहेरचा जो बघणार आहे त्याला फार मजा येते. चेतू मस्त, फार सेन्सिटिव्ह आणि खूप छान रिॲक्शन्स होत्या. श्यामदादा मस्त, व्हेरी नाईस, मजा आली. ये बात आहे. बासरी पाहिजे. वा 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 वा. मंडळी, भाऊजींच्या रागातून मेहुण्यानं घेतलंय एक आव्हान. बघूया आव्हान पूर्ण होत आहे की त्यातली हवा निघून जाते ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. ए रसिका, अगं रसिका दे ना ग चहा. रविवारच्या दिवशी तरी देत जा ना वेळेत चहा मला प्लीज. रसिका ए रसिका काय झालं? असं कसं झालं? ए रसिका शांत हो. ए रसिका शांत हो. ए बघ, बाबांचं वय झालंच होतं तुझ्या. शांत हो. बाबांना काही झालेलं नाहीये माझ्या. बाबा अचानक तू रडायला लागलीस, मला कळलं नाही का. म्हणजे असं आपला ओंक्या. ते आपला बिपला बोलणं घट. आपला नाही, तुझा भाऊ आहे म्हणून तो या घरात आहे. आपला बिपला काही नाही. हे असं कसंही बोलताना तेच जिवारी लागलंय माझ्या भावाच्या. आणि तो घर सोडून गेलाय. ओंक्या घर सोडून गेलाय? खुश काय होताय तुम्ही? मला तर ओंक्या घर सोडून गेला? बापरे. अरे अरे अरे, सुंटी वाचून खोकला गेला रे. असं नका म्हणू. तो नुसता घर सोडून नाही गेलाय. जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेण्याचा मेसेज केलाय त्याने मला. असलं काय करणार नाही तो. काय मेसेज केलाय त्याने? हे असलं काय नाही करत. अहो नाही, खरंच केलंय. आणि हे बघा, आता व्हिडिओ मेसेज पण केलंय. माझी उघडायची हिंमतही होत नाही. व्हिडिओ मेसेज केलाय? बघू जरा, थांबा प्ले करतो. ताई, ओंक्या, भाऊजी मला माफ करा, तिला नसतो करत ना. बसा ना. पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाहीये. असं नको म्हणू बाळा. भाऊजी, तुम्ही काल माझ्याशी भांडलात. मग भांडून तर काय करू? मी तुमच्या मोबाईलचा हॉटस्पॉट काय मागितला, एवढूच्या कारणावरनं तुम्ही मला ऐकवलात. माझा स्वाभिमान दुखावलात तुम्ही भाऊजी. तुमच्यामुळे झालं सगळं. माझ्यामुळे काय झालंय? हॉटस्पॉट मागतो त्याला म्हटलं तुझे स्वतःचे रिचार्जचे पैसे तुला कमवता येत नाहीत, एवढंच तर बोललो. भांडलो काय? कसे वागता तुम्ही? ऑन करा हा ते. करतो, प्ले करतो. हा मला माहितीये भाऊजी, तुम्ही व्हिडिओ पॉज करून माझ्याबद्दल माझ्या ताईशी काहीतरी वाईट साईड बोलत असतात. मला माहितीये. हो ओंक्या, पण ताई ऐकते ना तुझं. बोल बाळा. अरे भाऊजी, तुम्ही झोपलेल्या नागाला डिवचलंय. आता हा नाग उभा झालाय, फळं काढून उभा झालाय. आता माघार नाही रे, आता माघार नाही. अरे कल आएगा तो ओंकार करोड़पति बन के आएगा, वरना इस दुनिया से चला जाएगा भाऊजी. तो क्या जानेगा मेरी पहुंच ए भाऊजी. रोज खाता है मैं मटन साऊजी, तुम चिड़ी भाकरी खाऊजी, और लोग तुम्हें बोलेंगे जाऊजी जाऊजी जाऊजी. ओंक्या, ओंक्या, अत्यंत दळभद्री यमक जुळवून व्हिडिओ संपवलाय त्याने. काढा
तुम्ही ना माझ्या भावाच्या यवकाच्या चुका काढा. माझा भाऊ घर सोडून गेलाय, जीवाचं बरं वाईट करून घ्यायचं म्हणतो, त्याचं काहीच वाटत नाही करणार तो. करोडपती नाही झालं तर घरी येणार नाही असं म्हणतो. मला खूप नाही tension करणार ग तो काही. गप्पा बसा तुम्ही. कशाला भांडलात? कशाला हॉटस्पॉट, मोबाईलच्या हॉटस्पॉट साठी तुम्ही माझ्या भावाशी भांडलात ना? गायचं काय मग त्याच्यात सरळ सांग ना. तुम्ही गप्पा बसा. तुमच्यामुळे झालंय सगळं. मला माहितीये. नाही. मी सोडणार नाही तुम्हाला. मी पोलिसांमध्ये जाणार. मी सगळे मेसेजेस दाखवणार, सगळे व्हिडिओ दाखवणार. ऐक शांत हो. एवढं तू पुढचा विचार करू नकोस. काय तर पोलिसांना मेसेज दाखवायचे नाहीत आपण. शांत हो. मला पण टेन्शन आलंय ना रसिका. मी जातो. मी ओंक्याला शोधून आणतो. तू काळजी करू नकोस. हा तू थांब. नाही तुम्ही नाही जायचं. तुम्ही जायचं नाही. मला माहितीये तुम्ही जाल, मित्रांबरोबर चकाट्या पिटाल आणि मला येऊन सांगाल नाही ओमकार कुठे भेटलाच नाही. अगं असं नाही करणार मी रसिका. मी आणतो ना मी त्याला. ओळखते, मला यायचंय. अगं मी आणतो ना रसिका. येणार. ये चल. काय तुला माझ्या बरोबर यायचं ना ते एकदाच चल. हा चल. मला माझ्या भावाला शोधायला ओंक्या ताई ओंक्या तू आलास? करोडपती होऊन आलास? मग कशाला आलास? मला थोडी भूक लागली म्हणून आलो मी. काय रे? तुला माहितीये ना मला नाश्ता मिळाला नाही की माझं कसं होतं म्हणून मी आलो. मला माहितीये रे बाळा, तुला भूक लागली ना, ताईच्या हातचं खायचं नाही. ये बाबू ये. मी तुला खायला देणार. बस ना बस. मी लगेच खायला आणते. मी किती वाट बघत होते. असं वेड्यासारखं वागायचं असतं. नाही. ताई किती घाबरली माहितीये तुला? नाही नाही. वेडा कुठचा? भूक लागली. नाश्ता हवाय. नाश्ता आणते. नाश्ता आणायला चाललीये. लाज नाही वाटत. ताईने जीवाचं रान केलं होतं इथे. जीव द्यायच्या धमक्या देतोस. जीव द्यायच्या धमक्या देतोस. त्याला मारू हा? नका. करोडपती व्हायला गेला होतास ना. का आलास मग आता? का आलास? ते भूक लागली म्हणून आलो मी. मला भूक. लाज नाही वाटत. नाश्ता करायचे पैसे नाहीत करोडपती नका ना व्हायला. मारू तुम्ही. तो जाईल परत. शांत राहा. अजिबात मध्ये बोलायचं नाही. या बाजूला ये. या बाजूला ये लगेच. इकडे ये. या बाजूला ये. सर इकडे. इकडे उभा राहा. फणा दाखव. मला तुझा फणा दाखव ओंकार. तो थोबाड बंद ठेव. दाखवेल नंतर. शांत राहा. मला तुझा फणा दाखव. मोठा तोरात बोलला होता ना रे व्हिडिओ मध्ये. माझ्या नागाला डिवचलंय, नाग उभा केलाय. हे काय वाक्य आहे? नाग उभा केलाय. हा फणा दाखवणार होता. दाखव ना फणा. दाखव मला. नाक जरा भूकेला आहे. थोडस खातो आणि मग दाखवू का? रात्रभर काय खाल्लं नाहीये मी भाऊजी. अरे रे रे. आणि सकाळी सगळे पैसे सुलभ शौचालयाला गेले माझे. मला भूक लागली आणि मग मला काही सुचे ना. मग म्हटलं की ताईच्या हातचे पोहे खाईन आणि मग मला सुचेल आणि मग मी परत जाईन. ताईच्या हातच्या पोह्यांची आठवण आली. हो ताई पोहे देणार. मग असं का वागायचं ना? मला माया कर ना. हो ना. काही माया करायची नाही त्याला. माया करतेस. तुझ्या माया करण्यामुळेच बिघडलाय तो. तुला पोहे खायचे ना. इकडे बस. इथे बाजूला बस. इकडे बस. 2 पोहे आण आणि चहा आण. नसतं म्हणाल तरी मी आणणारच होते. नाही आणायचे. बावळटेच राशी. तुम्हीच काय भंगार फॅमिली रे ही. शुअर भाऊ गप्पा. मला वाटलं तुम्ही सुरुवात केली म्हणे तू. बांडगुळा. अरे बांडगुळ पण सौम्य शब्द रे तुझ्यासाठी. थोडंसं तू बेकार आहेस रे. तू काय म्हणाला होतास व्हिडिओ मध्ये मला? मी खाताऊ मटन सावजी. नागपूरला गेल्यावर तर्री पोह्यांवरची तर्री तुला कोण फुकट देत नाही. कुठल्या जीवावर गेला होतास रे करोडपती व्हायला? ते मी काल तुमच्याशी भांडलो. रात्री खाली गेलो आणि रमीची ऍड बघितली. खेळा रमी करोडपती होण्याची हमी. मला असं वाटलं रात्री नाक्यावर खेळता रमी खेळता सकाळपर्यंत मी करोडपती होईन. झालास? अरे भिकाऱ्या लाचारा. अरे हा रम्मीच्या जीवावर करोडपती व्हायला गेला होता रसिका. तुमची मिशी कधीतरी वाढेल या भरवशावर मी लग्न केलं की नाही तुमच्याशी? आतापर्यंत वाढली
पडली का नीट मिशी? खोटी चिकटवावीच लागतीये ना. मिशीचं का काढतेस मध्ये तू? माझ्या मिशीमुळे आपला संसार अडलाय हा? उलट हा दळभद्री जर नसता ना आपल्या घरात तर आज 2 छोटे छोटे हात असते ही मोठी मिशी खिचायला. कशाला मरायला आलास रे परत हा? तोऱ्यात गेला होतास मग आलास कशाला? मी पोहे खायला आलोय, मला खूप भूक लागली आहे भाऊजी. प्लीज प्लीज मला पोहे खाऊ द्या ना. ताईच्या पोह्यांचा वास ऐकून मेलेलाही जागा होतो. मला थोडं पोटात ओंक्या मी आणते तुझ्यासाठी तू 2 मिनिटं थांब करू. अजिबात आणायचं नाही रसिका. इथे बस तू. मी आणणार. तू बोलला होतास ना तोऱ्यात काय म्हणाला होतास? भाऊजी तुम्हारे इगो के छाताड पे मैं नाचेगा. नाच ये माझ्या इगोच्या छाताडावर नाच ये. ये माझ्या इगोच्या छाताडावर नाच ये. नको ये ना नाच ना. बरं नाच नाच. तुला पोहे खायचेत ना? मी सांगेन ते करायचं. करशील? तू एक पोहे दे इकडे. त्याला हावरटपणा करू नका. शांत राहा. मला खायला नाही घेतलेत मी. त्याला द्यायचे नाहीत. शांत राहा. का नाही देत? ना पोहे खायचेत? नाचून दाखव चल. नाही नाचते तो. त्याला कुठे नाचायला? शांत राहा. तुला पोहे पाहिजेत? इकडे 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 ये. हा चलो नाच के दिखाओ. चल नाचा नाचा नाचा. आहो नको. नाचायचं नाचायचं नाच. ओंक्या नाचू नको. नाच. कोणता केला? मस्त झाला परफॉर्मन्स. मकरंदा. अतिशय लवेबल कॉमेडी. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये भावावर प्रेम करणारी अशी जर बहीण असेल तर त्याचं अर्कचित्र फार उत्तम पद्धतीनं उभं केलं. रसिका तू खूप छान ती भोळी बाबडी बहीण आणि ओंकार तू धमाल केलीस. ह्याच सिरीजमध्ये तू इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःला सादर करत राहतो आणि पृथ्वीचा तुला जो जबरदस्त सपोर्ट आहे सात्विक संतापाचा तो खरोखरीच तो आतून आल्यासारखा सतत वाटत राहतो आणि त्यामुळे ह्या विनोदाची एक वेगळी गंमत आणि एक वेगळी फॅमिली म्हणून तुम्ही रजिस्टर आहातच. पण आजचाही सादरीकरण तुमचं अफलातून होतं. क्या बात आहे. अभिनंदन. हास्यनाद असाच चालू राहणार आहे. त्यासाठी भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौगात.